पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आढळलेल्या भुयारात अनेक प्राचीन मूर्ती सापडल्यात। मंदिराला जुनं रूप देण्यासाठी सुरू असलेल्या कामावेळी मंदिरातील संत कोण्होपात्रा मंदिराजवळ एक भुयार सापडलं। त्यात अनेक मूर्ती सापडल्यात। मंदिर परिसरात सापडलेल्या या भुयारामुळे वारकरी संप्रदायात मोठी उत्सुकता निर्माण झाली। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडलेलं हे भुयार पहा। मंदिर परिसरातल्या संत कान्होपात्रा मंदिराजवळ हे भुयार सापडलंय। पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि मंदिर संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी या भुयारात शोध घेतल्यावर काही मूर्ती सापडल्या आहेत। या मूर्तींमध्ये 3 ते 3.5 फुटांच्या व्यंकटेशाच्या मूर्तीचा समावेश आहे। शिवाय देवीची भग्न मूर्ती देखील यात सापडली आहे। दगडी पादुकांचाही यात समावेश असून त्या 15व्या शतकातल्या आसपास असल्याचा अंदाज आहे। आतमध्ये एक 5 बाय 5 फुटाचा एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आणखी चेंबर आहे। तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे। वरून 2 आणि 3 मोठ्या दगडी मूर्त्या, 2 छोट्या आणि एक पादुका अशा एकूण 6 ऑब्जेक्ट इथे दिसून येतात। मंदिराचं गतवैभव मिळवून देण्यासाठी मंदिर परिसरात सध्या काम सुरू आहे। हे काम सुरू असताना ठेकेदारांना 5 ते 6 फूट खोलीचं हे भुयार आढळून आलेलं आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे। तर काल संध्याकाळी काम करत असताना आपलं हनुमान गेट आहे त्याच्या बाजूला त्या ठिकाणचं जे फ्लोरिंग आहे त्याचं स्ट्रेंथनिंग करत असताना एक दगड त्या ठिकाणी खचला आणि तो दगड काढला असता त्या ठिकाणी तळघर असल्याचं दिसून आलेलं आहे। अंदाजे 5 ते 6 फूट त्याची खोली दिसून आलेली आहे। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही मंदिराला भेट दिली। त्यांनीही सापडलेल्या मूर्तींची कुतूहलानं पाहणी केली। ऐतिहासिक ठेवा समोर आल्यानं त्यांनी आनंद व्यक्त केला। ऐतिहासिक अशा पद्धतीचे ठिकाण आहे आणि सगळ्या संतांनी या विठ्ठल रुक्मिणीच्या या विचाराच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक लोक, लाखोच्या संख्येने लोक प्रत्येक वर्षाला येतात आणि समतेचा जो संदेश आहे, परिवर्तनाचा जो संदेश आहे, हा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत असतो। विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अनेक रहस्य दडलेली असण्याची शक्यता आहे। या मंदिराला त्याचं जुनं स्वरूप देताना काळाच्या उद्रात गडप झालेले मंदिराचे अनेक पैलू समोर येण्याची शक्यता आहे। घरामध्ये या मूर्त्या कशासाठी ठेवल्या होत्या, या मूर्त्या कुठल्या मंदिरामध्ये होत्या आणि त्या इथे कशा काय आल्या याचा आता अभ्यास होणार आहे। त्यानंतरच याचं सर्व गुपित उघडकीस येणार आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, विठ्ठल मंदिर, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।